सगळीजण मला हा एक प्रश्न कॉमन विचारतात की इक्विटी मार्केट शिवाय दुसरा काही पर्याय नाहीच आहे का इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. तर त्याचं उत्तर असं आहे की आपण FD मध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्स मध्ये करतो, सिनियर सिटीजन मध्ये करतो, MIS करतो, PPF करतो. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला ऑन अन ॲव्हरेज 6 ते 7% एवढा इंटरेस्ट रेट मिळतो. इन्फ्लेशनचा जर विचार केला तर त्याच्यानंतर आणि टॅक्सेशन नंतर आपल्या हातामध्ये असे कितीसे येतात रिटर्न्स. पण हे जर का तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला इन्फ्लेशन बीट करणारे रिटर्न्स मिळू शकतात आणि तुमची जनरेशनल वेल्थ क्रिएट होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल इक्विटी मार्केटमध्ये तर किती रिस्क आहे. पण मित्रांनो, इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट न करणं ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. आपल्याला जर का महागाईवरती मात करायची असेल तर इक्विटी मार्केट शिवाय दुसरा कुठचाही ऑप्शन इन्व्हेस्टमेंटसाठी नाही. त्यामुळे इक्विटी मार्केटला इग्नोर करू नका. तुमची इन्व्हेस्टमेंट इक्विटी मार्केटमध्येच असू द्या. ह्याच्या उपर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करता येईल. थँक्यू.